तुम्हा सर्वांना श्राद्ध मुबारक हो. फोटोप्रेमी, आजचा दिवस आहे श्राद्धचा लास्ट महिना. भरपूर लोक मी रस्त्याने पाहिलं हो, टकले फिरत होते. नंतर कळालं की रे आज तर श्राद्धचा आखरी दिवस आहे. पण खरं म्हणजे ती मी एक प्रकारची चांगली आईची आठवण म्हणून श्राद्ध मनवला जातो. दुसरं म्हणजे काय हो, जीवनपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. जेवढी पाहिजे तेवढी सेवा करा. ज्यांना काय पाहिजे ती द्या. अहो, आपले आई वडील जेव्हा आजारी असतात ना, त्यांना जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करा. त्यांची इच्छा पूर्ण करा. मी माझ्या आईला जीवनपणे भरपूर काय द्यायचा प्रयत्न केला. तिला काय पाहिजे ती दिलं. तिला आमच्या भागातलं पाणी आणून द्या म्हणलं दिलं. आणि मरायच्या अगोदर माझी आईने सांगितले, मुला तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली, आता मला मरण झालं तर मला काय हरकत नाही. हे म्हणजे श्राद्ध, असली श्राद्ध. पण घरचे माणसं बी श्राद्ध करतात, ही चांगली गोष्ट आहे ना. आणि दुसरी बाजू ऐकायची का हो, तुम्हाला ती दुसरी बाजू ऐकतात. भरपूर लोक हो आपल्या फोटोवर प्रेम करतात. अहो, जीवनपणी घाला, मरणानंतर कुणी बी काय फोटोला घालतात. दुसऱ्यांना अट्रॅक्शन दाखवू नका. लोकांना असं वाटतं की मी माझ्या सासूवर प्रेम लय करत होते, सासऱ्यावर लय प्रेम करत होते. अहो, जीवनपणी एक घास नाही खायला घातला आणि तुम्ही फोटोला घालतात. असे लोक जगात लई या. तुम्ही काय पाहिलं का? हो, मी पाहतो हमेशा. अहो, जीवनपणी असे भरपूर लोक बघितले माझ्या आजूबाजूला. हा म्हातारा दिवसभर खातो, हे करतो ते करतो, घाण करतो ते करतो, आणि मेल्यानंतर तिच्या सुनानी त्याला भरपूर काय बनवलं. आज सासऱ्याचा श्राद्ध होता म्हणून मी माझ्या सासऱ्याची श्रद्धांजली म्हणून श्राद्ध घातलेला आहे. असे करणारे लोक भरपूर आहेत. अहो, जीवनपणी घातलं तेच खूप मोठी श्राद्ध आहे. ठीक आहे मित्रांनो, ज्याला फोटोप्रेमीला श्राद्ध मुबारक हो.